श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. अंधाशी नेत्र मिळत दरिद्री होई श्रीमंत. व्याधी निवारण होत समर्थ कृपे करोनिया. असो प्रज्ञापुरात स्वामी समर्थ होते राहत. नित्य लीला करीत उद्धार आया भक्तांसी. नास्तिका आस्तिक करीत अभक्ता मार्गा लावित. दुष्टा सज्जन बनवित ऐसा महिमा त्यांचा. गर्विष्ठासी तडाखे देत आणि मार्गावरी आणीत. अहंकार दौडूनी देवत्व दिले कित्येक भक्तांना. एक साधू किमियागार नित्य सुवर्ण करी तयार. दर्शना लोक थोर थोर नित्य जाती तयाच्या. आढ्यतेने बोले नित्य म्हणे मी रसायन सिद्ध. जो तांब्याचे सुवर्ण करीत खरा सिद्ध म्हणा त्यासी. जो किमिया करू शकत त्यासीच म्हणावे खरा नाथ. इतर भोंदू असत म्हणून लोका सांगत असे. मच्छिंद्र आणि गोरक्ष जालंधर आणि दत्त सारे किमिया करीत म्हणून मोठे होते ते. मीच एक सांप्रत सोने निर्माण करीत. नाथांनंतर सिद्ध एकची पहा मी असे. ऐसे लोका सांगत चिलमीतून सोने काढित. लोक जय जयकार करीत होते पहा तयाचा. पक्वान्नांच्या पंगती उठत अनेक त्या ते मानित. म्हणून गर्व होत सिद्ध स्वतःसी म्हणत असे. घोडागाडी वैभव संपत्ती विपुल वैभव सुखोपभोग सर्व जवळ असती तयाच्या. म्हणून या माजत म्हणे मीच एक सिद्ध. मजविण या जगात सिद्ध कोणी असेना. रात्रीच्या अंधारात गर्वाने तारे चमकत. सूर्योदय जव होत पळोनिया जाती ते. सिंह न दिसे जोवरी जंबुक गरजती अपारी. पाहता सिंहा ते सत्वरी पळोनिया जाती ते. कोणी न भेटे सवाशेर म्हणून गरजे किमियागार. परी स्वामी ईश्वर सारे काही जाणतसे. किमियागार नाशिकात होता पहा तेव्हा राहत. लोकांसमोर वल्गना करीत मोठा सिद्ध म्हणून या. नाशिकात बाबा घोलप होते कपालेश्वर मंदिरात. वामन बुवा ब्रह्मनिष्ठ येती दर्शनातयांच्या. बाबा घोलप वामन ब्रह्मनिष्ठ उभयता असती बोलत. विषय किमियागाराचा निघत कैसा गर्विष्ठ तो असे. जावे पहावे तयास ऐसे वाटे मनास. म्हणून निघाले दर्शनास त्याच वेळी ते दवा. बाबा आणि वामन तैसेची काही भक्तजन जावनी घेती दर्शन. किमियागार साधूचे साधू म्हणे तया लागोन. आम्ही तयार करीतो सोने. आम्हा समबलवान नाही पहा कोणीही. मच्छिंद्र गोरक्ष आणि दत्त हेही होते किमिया करीत. ज्यासी किमिया न येत साधू त्यासी म्हणू नये. तव वामन ब्रह्मनिष्ठ तया किमियागारासी म्हणत. तुमचे बोलणे समजत नाही पहा आम्हासी. वैराग्य आणि ज्ञान शांती आणि समाधान हे साधूचे लक्षण ऐसे आम्हा वाटते. ऐसे ऐकता वचन साधू जाई खवळून म्हणे तुमचा गुरु कोण काय नाव तयाचे हो. वामन ब्रह्मनिष्ठ म्हणत अक्कलकोटचे स्वामी समर्थ तेची आमचे गुरु असत ऐसे म्हणती तयांना. समर्थ नाव ऐकून साधू जाई खवळून समर्थांसी दूषण देवोनी भक्ता पुसत असे. हे कैसे स्वामी समर्थ ते का नाही किमिया करत. जरी ते सोने निर्मित तरीच आम्ही मानू तया. तव म्हणती समर्थ भक्त ते नाही किमिया करत. परी त्यांची कृपा होत जग सुवर्ण दिसत असे. ते सर्पाचे सोने करीत हाडांचेही सोने करीत मातीचे सोने करीत ऐसा महिमा तयांचा. ऐकोनी ऐसे वचन साधू विस्मित होऊन म्हणे तुमचे भाषण सत्य कामी मानावे. जरी ते समर्थ असत मज चमत्कार दावित तेव्हाच तुमचे सत्य माने न जाणा निर्धारे. ना तरी या दुनियेत कितीतरी ढोंगी असत आणि त्यांचेही भक्त प्रचार करीती तयांचा. ऐसे म्हणून किमियागार देई समर्थ भक्ता उत्तर. असो तेथुनी सर्व परतले आपल्या स्थानासी. आपले स्थानी परतोन सर्व एकत्र बैसोन स्वामी समर्था लागून प्रार्थना करीती सर्वही. हे अवधूता दत्ता सच्चिदानंद स्वामी समर्था दावी आपुली सत्ता. तया किमियागारासी ऐसे सर्वही प्रार्थून झाले पहा निद्राधीन. इकडे काय वर्तमान घडले पहा काय ते. प्रभात काळी उठोन चारी बाजूस पडदे लावून किमिया करण्या लागून साधू पाहातो बैसला. सोने न होता झाले कोळसे पाहोनी साधूस लागले पिसे.
म्हणे हे ऐसे कैसे झाले मजला कळेना, विचार करी मनात निंदिले स्वामी समर्थ, जरी असती सिद्ध चमत्कार दावा म्हटले मी, तात्काळ माणसे पाठवित समर्थ भक्ता पाचारित, म्हणे मी अपराधी असत सच्चा स्वामी तुमचा हो, तेने केली मज शिक्षा गेली माझी सर्व विद्या, किमिया नये मज आता सोने काही होईना, ऐसे पश्चातापे म्हणून धरी वामनाचे चरण, म्हणे मज गुरुदर्शन सांगा केव्हा होईल ते, आता होईल जव दर्शन तेव्हा अन्न ग्रहण करेन, ऐसे म्हणून प्रयाण अक्कलकोटासी तो करे, प्रज्ञापुरी येऊन घेई स्वामी दर्शन, माझला सकारे म्हणून स्वामी पुसती तया लागे, काय झाले किमियेचे कोळसे झाले सोन्याचे, चमत्कार कसले पहायचे, ऐसे म्हणती तयाला क्या देखता है इधर, देख रे देख उधर, ऐसे ऐकोनी उद्गार साधू पाहो लागला, कडुनिंबाच्या वृक्षातून पाणी वाहे सुवर्णवर्ण, तैसेची वृक्ष संपूर्ण सुवर्णाचा दिसत असे, पाणी पडे जमिनीवर ती भूमी होई सुवर्ण, साधू होई कंपायमान पाहोनी लीला स्वामींची, ऐसे होता अकस्मात समाधी त्यासी लागत, समाधी माझी पाहत हिरण्य गर्भ श्री स्वामी, संपूर्ण विश्व हिरण्यमय स्वामी समर्थ हिरण्यमय, हे विश्व सर्व चिन्मय, ऐसे ज्ञान होतसे 4 तासांनंतर, पुन्हा येई भानावर करी साष्टांग नमस्कार समर्थांसी ते धवा, म्हणे मी अज्ञान पडलो मायेत गुंतोन, परी तू गुरु दयाळ पूर्ण ओढोनी माते काढिले, काही सेवा न करता उद्धार केला माझा आता, ऐसे करुणा करता समर्थ एकची आपण हो, काही सेवा नाही केली निंदा परी बहु केली, दूषणे आपणा दिली तरी माते उद्धरिले, न कळे ही काय करुणा कैसे आपण दयाघना, ऐसे म्हणून चरणा घट्ट साधू धरितसे, दत्त गुरु स्वामी समर्था पूर्ण परब्रह्म अवधूता, काय वर्णू तुझी सत्ता धन्य माते उद्धरिले, ऐसे पुन्हा पुन्हा म्हणत परमानंदे डोले चित्त, निंदकासीही उद्धरित समर्थ स्वामी सद्गुरु, सध्या सिद्ध समागमा ऐसा वेद वर्णे महिमा, दत्त गुरु तू निष्कामा उद्धरिले आज मज लागी, नाही काही सेवा केली निंदा मात्र बहु केली, परी तू दयाळ माऊली उद्धार माझा केला तू, हे दत्त गुरु स्वामी समर्था सांगा आज्ञा काय आता, यापुढे प्रतिक्षण चित्ता राहो ध्यान चरणांचे, ऐसे ऐकोनी नम्र वचन स्वामी समर्थ दयाघन, बोलले जे गंभीर वचन श्रोते तुम्ही अवधारा, माहुरगडी जाओनी रहा म्हणती दत्तमुनी, मृगचर्म आणि कफनी देती तया साधूला, साधू माहुरगडा जात तेथे दर्शन देती समर्थ, साधूचा उद्धार होत स्वामी कृपे करोनिया, निंद काही करीती सिद्ध ऐसी कधी न ऐकली मात, परी स्वामी समर्थ अगाध लीला त्यांची हो, जो त्यांची शरण गेला त्यासी सिद्धपदी बैसविला, ऐसा महिमा आगळा श्री स्वामी समर्थांचा हो, निंदकासीही उद्धरित सद्भक्ता ज्ञान देत, मुढा विद्वान करीत समर्थ स्वामी सद्गुरु, ऐसा स्वामी समर्थ भक्तजना उद्धरित, ते सर्वजन भाग्यवंत पाहिले ज्यांनी डोळ्याने, अध्याय 7 समाप्त. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभम भवतु.